रामगीता अध्याय 3 आश्रम धर्म. श्री गुरुदेवाय नमः. श्रोती यांनी प्रश्न केला, मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपिला. जीवन विकासाचा बोलिला, पाया धर्ममय. तेथे संशय उत्पन्न झाला, काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला. मग संसाराचा उलाढाला, कोणी करावा. याचे उत्तर आहे सोपे, जग चाले कोणाच्या प्रतापे. आपुले चरडे आपणा न संपे, म्हणे जगाचे कैसे होय. अरे तुम्हास याची चिंता कशाला, ते पाहू द्या निर्मित्याला. तुम्ही साधली या साधा व्रताला, ब्रह्मचर्याच्या नैष्टिक ब्रह्मचर्य पाळा. परंतु अधःपात टाळा, वृत्ती आठवे विषय चाळा. तरी सांभाळा गृहधर्म. 24 वर्षे ब्रह्मचर्य, नियमे सांभाळिले वीर्य. तरी कायाने खुंटेल कार्य, संसाराचे. मुलगा जरा वयात आला, हवे तैसे वागू लागला. बाळपणीच भोगी तारुण्याला, जन्म गेला दुःखी मग. ऐसे क्षयी श्वान सुकर, दुबळे पाप्याचे पितर. यानी होईल का संसार, कधी सुखाचा. त्याचे जीवन म्हणजे पाप, त्याचा संसार म्हणजे ताप. त्याचे संतान म्हणजे शाप, संसारासी. संसार सर्व सुखी व्हावा, आपुलाही उद्धार घडावा. यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा, साधलाची पाहिजे. संसार पथन मोडावा, प्रजातंतू न खंडावा. म्हणून ब्रह्मचर्याने साधावा, गृहस्थाश्रम. ध्यानी घेऊन निसर्ग नियम, धर्मे योजिला गृहस्थाश्रम. ज्याने व्यक्ती गाव राष्ट्र उत्तम, धारणेत चाले. इंद्रियांची दुर्धरगती, ती लागेना सहज हाती. पुढे होऊ नये फजिती, म्हणून यावे या मार्गी. एरवी लग्न केलेची पाहिजे, त्याविन कार्यची न साजे. ऐसा आग्रह धरतील जे, ते व्यर्थवादी. जयासी साधे इंद्रिय दमन, वृत्ती सत्कारी रमे पूर्ण. त्याने केलेची पाहिजे लग्न, ऐसे नाही. परी संसार न करिता विरागी होय, त्यासी आहे महाभय. सेवा साधन ही कठीण जाय, बिकट आहे मार्ग तो. मुक्याने वेद अभ्यासावे, लंगड्याने पर्वती चढावे. आंधळ्याने युद्ध करावे, तैसे कठीण ब्रह्मचर्य. हे साधने सोपे नाही, तैसीच ही निसर्गाशी लढाई. म्हणून त्याचा राजमार्ग तोही, कथिला धर्मे. मुलगा धर्म विद्या शिकला, अभ्यासाने सद्गुणी झाला. शक्तियुक्तीनी उंबरठा गाठला, तारुण्याचा. घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य, शरीरी प्रगटले ओजवीर्य. निसर्गेची झाले अनिवार्य, लग्न करणे. न जाणो लग्नाशी झाला उशीर, घडेल झनी दुर्व्यवहार. म्हणून वडील होती चिंता तूर, मुलासाठी. योग्य देती लग्न संस्कार, बालपणाचा पाडून विसर. करीती तया जबाबदार, दीक्षा देऊनी संसाराची. गृहस्थाचा काय धर्म, कोणते आचरण काय वर्म. कैसे आचरावे कर्म, गृहस्थाश्रमा शिकविती. आजवरी होता ब्रह्मचारी,
आता वाढली जबाबदारी, पत्नी येता आपुल्या घरी, घरची लागे साधावे. मागे विद्यार्जनाचा व्यवहार, पुढे पाऊल पडे कामावर. म्हणून सावध सावधान सत्वर, बोलती ज्ञाने. निधी घेऊन ज्ञानाचा, मार्ग सुधारावा जीवनाचा. धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा, याचसाठी सावधान. प्रकृतीचा संयोग दिला, व्यक्तीने कुटुंब रूपे विकास केला. तेने घराचा भार पडला अंगावरी. कैसे घडेल उद्योग करणे, आपुला सर्वाचा निर्वाह साधने. लग्न संस्कारे लाविली बंधने, समाज धर्माची. एक पत्नी व्रता घ्यावे, वाईट कुणाकडे न बघावे. हेच निश्चयाने शिकवावे लागे तया. काही घडता दुर्व्यवहार, कलंक लागे घराण्यावर. म्हणतील मुलगा कुलांगार, जन्माला. याच कारणाशी जपावे, सात्विक मार्ग अवलंबावे. संती सांगितले जे बरवे, तेची करावे सर्वथा. एकांती लोकांती स्त्री पाहोन, होऊन द्यावे वृत्तीचे उत्थान. प्राण गेली याही अमूल जीवन, खोऊ नये कुमार्गी. एका पत्नीशी शास्त्रे नेमिले, ऐशा ग्रहस्थाश्रमी राहिले. तरी ब्रह्मचारीच म्हणविले पाहिजे आम्ही. ग्रहस्थाश्रम जरी घेतला, पथ्याने विषयी वागला. तरी तो ब्रह्मचारीच समजला जातो ग्रहस्थ. त्यासाठी अभयतांनी पाळावा संयम, कारणाविन नको समागम. एरवी आपले व्रत नियम, दोघांनीही आचरावे. संतानाकरिताच वीर्य देणे, एरवी आपुले ब्रीद रक्षिणे. ऐसे साधले जीवन ज्याने, तोची महान तपस्वी. अहो लग्न जरी केले, तरी विषय दास्य नाही सांगितले. जन्म निभवावयासी मिळविले, साथीदार लग्नाने. जिंकावया कामवृत्ती, पत्नी नव्हे वाढवायाती. उत्तम मार्गे मिळवावी संपत्ती, तीही आसक्ती जिंकाया. जीवन शक्ती एक झाली, तेने सुकृती प्रकाश पावली. सत्कार्य कळी आमलोग लागली, ऐसे व्हावे. सुख व्हावे माता पित्यांशी, बंधू भगिनी आणि इतरांशी. वागण्याची रीती ऐशी, मोह पाडी सर्वांना. मोकळे बोलणे गोजिरवाणे, चाल चालणे चारित्र्याने. जीवन कंठने उज्ज्वलतेने, थोरा मोठ्यांचे पाहुनी. संत ऋषींनी कथिले ज्ञान, त्याचे करणे अध्ययन. यानेच फिटेल ऋषी ऋण, ग्रहस्थाचे. संतान करावे आदर्श साचे, तरी ऋण फिटे माता पित्याचे. अथवा आपणची नाम वाढवावे तयांचे, देश सेवेने. विश्वी देव जाणूनी सेवावा, तोची वैश्वदेव बरवा. प्राणी मात्रासी वाटा घ्यावा, हाची यज्ञ पावन. यानेची फिटे देवऋण, ग्रहस्थाश्रमी सर्वांचे जीवन. संतोष व्हावे दीन दुखी जन, सेवा भावे. उचित करावी कुटुंब सेवा, जीवसेवा ग्रामसेवा. ध्यान धारणेचा ठेवा, त्रिकाळ नेमिला सर्वांशी. ग्रहस्थाश्रमी ऐसे वर्तले, अति महत्व जीवना आले.
साधू संती गोरविले ऐशा ग्रहस्थाश्रमा. असो कोणताही आश्रम त्यात मुख्य असे संयम. विकासाचा वाढता क्रम त्याग बुद्धीच्या. ग्रहस्थासी संतान झाले उपभोगाचे पारणे फिटले. पुढे संस्कार बळावले त्याग वृत्तीचे. आपुली असली नसली होस वाहे मंद सावकाश. सुख व्हावे पुत्र रत्नास वाटे पित्यासी. आपणासी आवडे घास तो राखुनी देई तयास. दुसऱ्याच्या सुखार्थ भोगी त्रास हे शिक्षण ग्रह धर्मी. त्याच्या गुणात आपुले भूषण त्याच्या कीर्तीत समाधान. तो वाईट होता दूषण लागेल आम्हा. ऐसी धरोनी दूरदृष्टी व्हावे लागे त्यासाठी कष्टी. प्रसंग पडता उठाउठी धावूनी झेली स्वतःवरी. परी आपुल्या पुत्रा कारणे कोणावरी अन्याय न करणे. आपुल्या ऐशीच समजणे मुले सर्वांची. सर्वांकरिताच झटावे ऐसे व्याकपण साधावे. हेच ग्रहस्थाश्रमी शिकावे लागे तत्व. पुत्रावरी दया करी तीच दास दासीवरी. पंक्ती प्रपंच नाही अंतरी तोची धन्य ग्रहधर्म. पुत्र शिकुनी मोठा झाला एक होता दुसराही जन्मला. तिसरा होतची संसार संपला पाहिजे पित्याचा. न संपता मग यातना भोगाव्या लागताती नाना. वानप्रस्थाश्रम म्हणूनच जाना योजिला धर्मसंस्कारे. ऐसे जयाने साधले त्याशीच पुरुष म्हणणे शोभले. एरवी विषयी झाले गदे घोडे वानर. मी तो ऐसे नवल पाहिले एकाने 40 विवाह केले. त्यास 60 पुत्र झाले ते राहिले शेतावरी. एका शेतावरी एक पत्नी चिमण्या हाकली महाराणी. लग्न म्हणजे आमदानी जंगली जेठ्यांची. असा हा संसाराचा तमाशा वारे संसाराची आशा. सगळ्या आयुष्याची दुर्दशा वासने पायी. काही 2-4 स्त्रिया करीती आयुष्य सर्वांचे नागविती. ही तो आहे पशुवृत्ती ग्रहस्थाश्रम म्हणू नये. पुरुषा बहुपत्नींचा अधिकार स्त्रियांनी का न करावे चार. हा दुर्गतीचाची विचार दोघांचाही. एका स्त्रियेसी 10 पती अजूनही कोठे असे ही रीती. त्या माऊलीची कोण गती देव जाणे. हा सर्व अज्ञानाचा पसारा वाढवाल तेवढा वाढे भारा. म्हणून आळा या विकारा घातलाची पाहिजे. एकदा एक पत्नी केली पुढे पत्नीची भाषाची संपली. तरीच दोघांनाही लाभली शांती संसारी. संसार सदाचाच अपूर्ण विकारी नसे समाधान. ऐसी गाठी बांधुनी खून विचारे सुख साधावे. दोघांचे व्हावे एक मन तेथेची नांदे स्वर्ग पूर्ण. होता आदर्श एक संतान पांग फेडील देशाचा. यावरी श्रोती विचारिले संतानासाठी लग्न नेमिले. परी एका स्त्रियेशी संतान न झाले म्हणून केले दुजे लग्न. त्यासी निषेधिले आपण
आता सांगा न होता संतान, कैसे फिटू शकेल ऋण. देशाचे आणि वडिलांचे लग्न केली याही वरी, पुत्र न होता उदरी. म्हणती त्यास अध्योग गती सारी, प्राप्त होते. याचे उत्तर यथार्थ ऐका, हा समजची वेड्यासारखा. सेवेने ज्ञानाने मुक्ती सुखा, प्राप्त होतो कोणीही. पुत्र न होताची एक, संन्यासी ब्रह्मचारी कित्येक. तरले ऋषी मुनी संत देख, बुडाली अनेक श्वान सुकरे. ही पुत्री कास अध्योगगती, ऐसे जे ग्रंथ वेत्ते म्हणती. त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती दुसरी होती. भारती ऐसा काळ आला, संन्यास देती ज्याला त्याला. महत्व न द्यावे लग्न कार्याला, ऐसे झाले. त्याने तप करावे, ऐसे धरले बहुतांच्या जीवे. म्हणून हे बंधन घालावे, लागले ग्रंथकर्त्या. पुत्र व्हावा कुल उद्धारी, एरवी ती वांझची बरी. ऐसेही बोलिले निर्धारी, ग्रंथा माझी. यातुनी हाच निघे सार, समाजधारणेसाठी संसार. पुत्र नसताही होतो उद्धार, प्रयत्नशील गृहस्थाचा. समाजाच्या उन्नतीचे सूत्र, खंडून द्यावे सर्वत्र. यासी पूरक तोच योग्य पुत्र, बाधक तरी ती अध्योगगती. पाप पुण्य आपुले आपणा, पुत्र बंधून तारी कोणा. हे ग्रंथाची सत्य घोषणा, विसरू नये कोणीही. एक पुत्र जरी नसला, सर्व पुत्र आपुलेची म्हणाला. सर्वांच्याही उपयोग आला, तरी झाला उद्धार त्याचा. असेल मुलासाठी धन, करावे सत्कार्यासी अर्पण. यात भावना ठेवू नये भिन्न, तरीच पावे सद्गती. आपुले घरची नव्हे घर, विश्व आपुले मकान सुंदर. हेची शिकावया असे संसार, उद्धारतो याच मार्गे. ऐसा करावा पूर्ण विचार, दोघांनी आपुले शोधोनी अंतर. दूरदृष्टीचा साधावा व्यवहार, पुत्र असले नसले तरी. मन काढावे घरातुनी, पुत्रास जबाबदारी समजावोनी. पुत्र नसता गावास अर्पुनी, देशाटनी निघावे पत्नीस घेऊनी. जी धर्म अर्थ कामी सांगतिनी, ती जरी साथ न दे मोक्ष साधनी. पुत्राजवळी राहू द्यावे. पत्नी जरी देई सहयोग, तरी जीवनी वर्जावा भोग. दोघांनीही अंगी बाणवावा त्याग, निश्चयाने त्यापुढे. कार्य संपले संसाराचे, पुढील जीवन वानप्रस्थाचे. मिळूनी तपाचे सदवर्तनाचे, धडे पाळावे दोघांनी. पाहावी विशाल स्थाने मंदिरे, तीर्थे वने मुनी कुटीरे. अनासक्त व्हावया मने शरीरे, चित्त लावावे सत्कारी. सेवा कार्यासी वाहून द्यावे, अध्यात्म भावा अनुभवीत जावे. आणि कासही धडे द्यावे, शिकवावा सेवाभाव. सेवेसाठी द्यावी दीक्षा, न्यावी लया गावाची अवदशा. काम करावे भरुनी हर्षा, सर्वांसाठी अंतरी. शिक्षण संस्था, आश्रम संस्था, सत्संग संस्था, परमार्थ संस्था. यांची करावी सर्व व्यवस्था, शांतीसाठी. अंध पंगू महारोगी, अनाथ आणि वृद्ध जगी. आश्रम चालवावे जागजागी, त्यांच्या सेवेचे. ग्रहस्थांना वेळ न फावे, म्हणून वानप्रस्थे लक्ष द्यावे. मुलाबाळांशी संगोपावे, ब्रह्मचारी रक्षुनी. द्यावे जीवनाचे शिक्षण, जेणे कार्य करते निघतील पूर्ण. सर्वांगीण उन्नतीचे ज्ञान, द्यावे तया आश्रमस्थानी. हे कार्य वानप्रस्थाने करावे, घरादारांचे बंध तोडावे.
अनासक्तीने वागावे सेवेसाठी सर्वांच्या. नुरता संसारात वासना, वैराग्य येते सहज वर्तना. उरले ते हेची कार्य जाना, शिक्षण द्यावे सर्वांसी. रामसेवाची देशसेवा, देशसेवाची ईश्वर सेवा. हेची अनुभवाव जीव भावा. वानप्रस्थ आश्रम. तिसरा वानप्रस्थ आश्रम हा संन्यासाचा उपक्रम. व्हावया वासनेचा उपशम अंतरा माझी. पुढे आहे संन्यास धर्म, वानप्रस्थाचा तोडण्याशी भ्रम. अनुभवूनी आत्माराम, वृत्ती उपराम कराया. जेव्हा घरातूनी मन निघाले, सर्व देशी होऊनी सेवे लागले. संन्यास वृत्तीने क्रमे साधले, परमात्म्य अंगी. संन्याशी शिकवी वानप्रस्थासी, शेवटी स्थित प्रज्ञता कैसी. प्राण गेल्याही आसक्तीसी, स्पर्शमुळी होईना. वानप्रस्थी संसार त्यागला, संन्यास्ती स्वरूपी योग झाला. परमरस वृत्तीने चाखला, धागाची खुंटला आसक्तीचा. कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ. प्रज्ञावृत्ती होय निश्चळ, स्वरूपा माझी. ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली, त्यासी जीवनमुक्ती लाभली. याची देही त्याने साधली, पूर्ण सफलता जीवनाची. तो सकळा झाला स्फूर्तिदायक, निस्पृहतेने मार्गदर्शक. जीवनदृष्टी देई सम्यक, सर्व जगाला. हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय. सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. तिन्ही आश्रम निरूपिले येथ. तिसरा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की